नमस्कार, मी प्राची. नमस्वीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी बनवते आहे मँगो सुजी केक म्हणजेच मँगो रवा केक. चला तर मग सुरुवात करूयात, बनवूयात मँगो सुजी केक. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले. याच्यामध्ये मी घालणार आहे रवा, बारीक रवा आहे हा. याच्यातच मी वाटून घेतलेली साखर घालणार आहे. हे मिक्सरला मी एकदा चांगलं फिरवून घेणार आहे म्हणजे दोन्ही पदार्थ चांगले एकजीव होतील. वाटून घेतलेला साखर आणि रवा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, असं चांगलं फिरवून घ्यायचे. आता आपण याच्यातच दही घालणार आहोत, चवीपुरतं मीठ, साजूक तूप. हे घरी बनवलेलं तूप आहे. याच्यातच मी मँगो प्युरी घातली आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. नंतर आपण हे झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत. इथे मी एक टीन घेतलाय. तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा घेतला तरीही चालेल. त्याला पार्चमेंट पेपर लावून तेलाने ग्रीस करून घेतले. मिश्रण आपलं चांगलं सेट झालंय बघा. रवा चांगला फुलला याच्यातला. याच्यात आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि थोडंसं दूध घालून आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. दूध लागेल तसं घ्यायचं, एकदम घ्यायचं नाही. याच्यातच आपण बदामाचे, पिस्त्याचे काप घालणार आहोत आणि थोडीशी टुटी फ्रुटी घालणार आहोत. म्हणजे दिसायला ते छान दिसेल आणि खातानाही त्याचा जो क्रंच लागतो तो खूप छान वाटेल. तयार झालेले बॅटर आपण टीनमध्ये ओतून घेणार आहोत. टीन चांगला टॅप करून घेऊयात. याच्यावरनं गार्निशिंगसाठी मी बदाम, पिस्त्याचे आणि टुटी फ्रुटी टाकणार आहे. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे 10 मिनिटापूर्वी. कढई पण आपली चांगली गरम झालेली आहे. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा टीन आपण कढईमध्ये ठेवून देऊयात. हा केक आपल्याला 45 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती बेक करायचा आहे. तुमचा जर केक 45 मिनिटांनंतर शिजला नसेल तर तो तुम्ही त्याला अजून 5 मिनिटे शिजवू शकता. हे बघा, आपला केक चांगला बेक झालाय. टूथपिक इन्सर्ट करून बघतीये. टूथपिक क्लिअर आहे. काढून घेऊयात. सुंदर असा डार्क ब्राउनिश कलरवरती आपला केक बेक झालेला आहे बघा. दिसायला अतिशय फार छान दिसतोय. याला एका प्लेटवरती पलटी करून घेऊयात. सुजी केकला फार काही वेळ लागत नाही, लगेचच बनवून तयार होतो तो. आणि सुजी केकचं सर्व साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं. पेपर काढून घेऊयात. मस्त डार्क ब्राऊन असा कलर आलाय त्याचा. खूपच सुंदर दिसतोय तो केक. अगदी टेम्पटिंग दिसतोय बघा. वरतून जे आपण ड्रायफ्रूट टाकले होते तेही अतिशय सुंदर दिसतात. ते कट करून याचा एक पीस दाखवते. हे बघा, सुंदर अशी जाळी पडली. छान असं टेक्स्चर आलंय केकला. अतिशय मऊसूत असा छान असा केक झालाय आपला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.